नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शिवकुंज ट्रेडिंग युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतोय. मित्रांनो, मार्केटमध्ये आज आपल्या स्ट्रॅटेजीने काय वर्क केलं, किती प्रॉफिट झालं असतं आणि त्याच्यामध्ये काय सेंटिमेंट होते, काय एंट्र्या कुठे घ्यायच्या आणि एक्झिट कुठे होते, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. बघा, पहिल्यांदा सेलची एंट्री या ठिकाणी होती. हे मी बँक निफ्टीचं दाखवतोय. आता बँक निफ्टीचं आपण बघतोय, तर पहिल्यांदा इथे आपल्याला एंट्री होती का सेलची? तर नाही. सेलची एंट्री कधी होती? याचा डाऊनचा लो जर ब्रेक झाला असता तर. आणि या ठिकाणी बायची एंट्री कधी होती? याचा हाय ब्रेक झाल्यानंतर. आणि स्टॉप लॉस कुठे होता? सिंपल. म्हणजे जर मार्केटमध्ये आपल्याला बाय घ्यायचं असेल तर कंपल्सरी त्याचा हाय ब्रेक होणं गरजेचं. जसं की या ठिकाणी सेलची एंट्री होती का? तर नव्हती. मग सेलची एंट्री कधी? ह्याचा लो जर ब्रेक झाला असता तर या ठिकाणी आपण सेलची एंट्री कन्सिडर केली असती. तसंच आपण थोडं बॅक जाऊया. बरोबर. आता या ठिकाणी बघा की इथे बायची एंट्री होती. एंट्री आपल्याला कन्सिडर झाली असती या ठिकाणी. नाही. याचा हाय हा होता ना, त्याच्यामुळे याचा हाय ब्रेक झालेला नाहीये. त्याच्यामुळे या ठिकाणी सेलची एंट्री नव्हती. तसंच इथे सेल एंट्री आली. ते सेलच्या एंट्रीचा लो ब्रेक झाला, इथे आपली एंट्री पडली. इथे आपला स्टॉप लॉस राहिला असता, इथून इथे टार्गेट. सिंपल. ते पण बाय आलं, हाय झालं, इथे पण प्रॉफिट मध्ये आहोत आपण. म्हणजे आज आपला बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल जर बघितलं बँक निफ्टीला, तर बायची एंट्री प्रॉफिटमध्ये, सेलची एंट्री कन्सिडर नाही झाली, बायची पण एंट्री कन्सिडर नाही झाली. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मार्केट पूर्ण साईडवेज होतं. पूर्ण मार्केट साईडवेज होतं. कन्सिडर झालं का? नो एंट्री. त्यानंतर सेलला एंट्री आली, प्रॉफिट. बायला एंट्री आली, छोटं प्रॉफिट. तोपर्यंत मार्केट एक्झिटच झालं, म्हणजे एंट्रीच नव्हती धरा. आता यानंतर बघा, आता आपण आलोय निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये जर हा ट्रेड बघितला तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे हा ट्रेड कन्सिडर नव्हता. डायरेक्ट हा बायचीच एंट्री होती. बायच्या एंट्रीचा हाय ब्रेक झाला. बायच्या एंट्रीचा हाय ब्रेक झाला, इथे एंट्री. ओके. त्यानंतर मार्केट वरती गेलं, इथे सेल एंट्री आली, इथे लॉस झाला. इथे बाय एंट्री होती का कन्सिडर? नाही, कारण याचा हाय ब्रेक झालेला नाही म्हणून. इथे सेलची एंट्री कन्सिडर होती. सेलची एंट्री कन्सिडर होती. आपण आलो प्रॉफिटमध्ये. बघा, परत बायची एंट्री आली. बायची एंट्रीचा हाय ब्रेक झालेला, एंट्री नव्हती. म्हणजे निफ्टीमध्ये दोन खूप मोठे प्रॉफिट आले आणि एक लॉस आला. बँक निफ्टीमध्ये काय झालं? दोन प्रॉफिट मध्ये आले, दोन लॉस नाही, एंट्र्याच नाही आले. ओके. सिग्नल येऊन एंट्री आपल्या कन्सिडर नाही झाल्या. अशा रीते मित्रांनो, आपण बँक निफ्टीमध्ये सिस्टमॅटिक ट्रेड केलं. आपण आपल्या स्ट्रॅटेजीवरती विश्वास ठेवला तर प्रॉफिटेबल आपण ट्रेडर बनणार आहोत. तसंच आपण थोडं XAU USD वरती जाऊया, म्हणजे गोल्ड वरती. आता गोल्ड मध्ये बघितलं तर या ठिकाणी कंटिन्यू ट्रेड आपला प्रॉफिट मध्ये चालू आहे. ओके. इथे लॉस झाला, या ठिकाणी प्रॉफिट आहे, या ठिकाणी प्रॉफिट आहे. बीटीसी मध्ये बघूया. बीटीसी मध्ये बघा, या ठिकाणी लॉस झाला, इथून कंटिन्यू ट्रेड प्रॉफिट मध्ये चालू आहे. तसंच आपण डीजे वरती बघूया, डाव जोन्स. आता बघा, डाव जोन्स वरती सेल एंट्री, बाय एंट्री, परत सेलची एंट्री, कंटिन्यू प्रॉफिट मध्ये चालू आहे. म्हणजे जर आपण बघितलं, आपण प्रॉपर सिस्टीम सिस्टीमला समजून मार्केटमध्ये काम केलं, खूप मोठं प्रॉफिट काढू शकतो. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्टॉप लॉस, प्रॉपर टार्गेट, प्रॉपर एंट्री, या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये फिट करणं गरजेचं, स्ट्रॅटेजीवरती बिलीव्ह करणं गरजेचं आहे. आता मी जर रॅन्डम एका तिसरा दिवस घेतो आणि रॅन्डम दिवशी आपण जाऊन बघूया मार्केटमध्ये काय झालंय. लॉस हा होणार, लॉस हा मार्केटचा भाग आहे. पण या ठिकाणी बघा की ज्या एंट्र्या कन्सिडर होतात की नाही त्या पण बघणं गरजेचं आहे. इथे लॉस नव्हता, ते बाय एंट्रीवरती इथे लॉस झाला असता आपला. सिंपल. आता इथे प्रॉफिट आहे, बघा इथे प्रॉफिट. आता इथे लॉस, इथे लॉस. बघा की याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायचंय की लॉस ऍक्च्युअल मध्ये होता का, याच्या बायचा हाय ब्रेक झालाय, याचा लो झालाय. म्हणजे इथे 2 ते 3 स्टॉप लॉस झाले. पण त्यानंतर जी रॅली आली, ही बघा, 2 ते 3 स्टॉप लॉस नंतर जी रॅली आली, त्याने सर्व लॉस कव्हर करून आपल्याला काय केलंय,
प्रॉफिट दिलं. इथे बघा, प्रॉफिट 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 प्रॉफिट. सिंपल लॉजिकल काम केलं, सिस्टमॅटिक काम केलं, खूप मोठा पैसा कमवू शकतो आपण. त्यासाठी तुम्हाला दर दिवशी प्रॅक्टिस करणं, दर दिवशी मार्केटमध्ये अवेलेबल राहणं गरजेचं आहे. अशा रीतीने मित्रांनो डेली म्हणजे आज आपण 19 फेब्रुवारीला निफ्टीमध्ये 2 ट्रेड, बँक निफ्टीमध्ये 2 ट्रेड प्रॉफिटमध्ये राहिलो असतो. निफ्टीमध्ये 1 लॉस होता, बँक निफ्टीमध्ये नो लॉस. सिंपल आपण अल्गो स्ट्रॅटर्जीने, ऑटो बाय सेल सिग्नल स्ट्रॅटर्जीने चांगलं प्रॉफिट आपण काढू शकतो.